न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गुरुवारी विधानसभेत राज्यसभेच्या जागेसाठी अर्ज दाखल केला। मुख्यमंत्र्यांसोबत भाजप अध्यक्ष नितीन नवीन, रामनाथ ठाकूर, उपेंद्र कुशवाहा आणि शिवेश कुमार यांनीही आपले अर्ज दाखल केले। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील उपस्थित होते। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नितीश कुमार यांनी त्यांच्या 10व्या क्रमांकावर लिहिले की माझ्या संसदीय कारकिर्दीला सुरुवात केल्यापासून मला नेहमीच बिहार विधानसभेच्या दोन्ही सभागृहांचा आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांचा सदस्य होण्याची इच्छा होती। या अनुषंगाने मी या निवडणुकीत राज्यसभेचा सदस्य होण्याची आकांक्षा बाळगतो। मी बिहारच्या नवीन सरकारला पाठिंबा देईन। नितीश कुमार यांच्या राज्यसभेत प्रवेशाच्या निर्णयानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी जेडीओ कार्यालयाची तोडफोड केली। त्यांचं म्हणणं आहे की जनतेचा जनादेश 2025 ते 2030 या वर्षासाठी होता। काही लोकांनी पक्ष तोडण्याचा प्रयत्न केलाय। नितीश यांच्या घोषणेवर प्रतिक्रिया देताना तेजस्वी यादव म्हणाले की भाजपने बिहारमध्ये महाराष्ट्र मॉडेल लागू केलं आहे। भाजपने नितीश कुमार यांचा इतका छळ केला की त्यांना राजीनामा द्यावा लागला। भाजप स्वतःच्या मित्रपक्षांना नष्ट करते, हे पूर्णपणे चुकीचं आहे। भाजपने कट रचलाय। नितीश कुमार 2025 ते 30 पर्यंत पदावर राहणार होते, त्यांना 3 महिन्यात कट रचून हटवलं जात आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।